मित्रांनो, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेचा जी.आर. आला आहे। महाराष्ट्रातील कोणती युवक या योजनेसाठी पात्र ठरतील? मित्रांनो, माहिती कामाची आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा जी.आर. यामध्ये अशी प्रस्तावना दिली आहे की राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय याच्या शोधात बाहेर पडत आहेत। अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे, नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना समोर जावे लागत असल्याचे दिसून येत आहे। या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत। विशेष म्हणजे यामध्ये 12वी पास, विविध ट्रेडमधील ITI, पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश असणार आहे। राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारण दुव्याचा अभाव असल्याकारणाने युवकांनी शिक्षणानंतर अनुभवाच्या अभावी पूर्ण वेळ बेरोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे। महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1974 पासून राबवण्यात येत होती। सदर योजना अधिक उमेदवारांना व्हाव यासाठी कालानुसार सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते। त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणीत होती। शासनाचा निर्णय बघा मित्रांनो, राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। मित्रांनो, या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप जाणून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आणि विभाग, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील। रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल। तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योजकासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेतस्थळावर मूलभूतीने नोंदणी करतील। या उपक्रमांतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। या योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांनी नोंदणी, आस्थापनाची नोंदणी, कार्यप्रशिक्षण, व्यवसाय नोंदणी, उपस्थित नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इतर बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील। यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल विकास, रोजगार व उद्योजक यांची राहील। 12वी ITI, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करता येईल। लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्था महामंडळ, सामाजिक संस्था, कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन आणि विविध आस्थापना इतर यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील। किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना आणि कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील। या आस्थापनाचे उद्योगामध्ये सध्याचे मनुष्यबळ सुधारित सुमारे 10 लाख कार्यप्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील। मित्रांनो, या योजनेसाठी पात्रता काय असेल? उमेदवाराचे किमान वय 18 ते 35 वर्ष असावे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदवी, पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार नाहीत। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 12वी पास असणे आवश्यक आहे आणि ITI मधील कोणता ट्रेड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा। उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे बँक खाते आधार संकलन असावे, म्हणजेच मित्रांनो तुमचे बँक खाते आधारशी लिंक असावे। उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। या योजनेकरिता आस्थापना उद्योगासाठी सदर योजनेकरिता आस्थापनाची उद्योगासाठीची पात्रता खालील प्रमाणे असेल। आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्य कार्यरत असावा। उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असावी। या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल। सदर विद्यावेतन विवरण खालीलप्रमाणे असेल। शैक्षणिक अर्हता 12वी पास 6,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन। ITI, पदविका यांना मिळणार 8,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन। पदव्युत्तर यांना मिळणार 10,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन। या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल। प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल। सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थ्याच्या थेट बँक खात्यात डेबिटी ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करणे